नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण पाहणार आहेत युनियन बजेट 2025-26 चा डिटेल अनालिसिस. हे जे काही अनालिसिस असेल हे दोन पार्ट्स मध्ये असेल, जेणेकरून तुम्हाला बजेट बद्दल फुल डिटेल मध्ये माहिती भेटेल. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं, आत्ताच पीओ मेन्सचा रिझल्ट लागला, IDBI चा रिझल्ट लागला आणि याचं जे काही लास्ट जी काही पायरी आहे त्याला म्हणता येईल ते आहे इंटरव्ह्यू. अत्यंत तुमच्या सिलेक्शनसाठी इम्पॉर्टंट ठरणारी जी काही पायरी आहे ती आहे इंटरव्ह्यू. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला जे काही सपोर्ट करण्यासाठी बालक अकॅडमी घेऊन येत आहे फ्री मॉक इंटरव्ह्यू सेशन्स. हे होणार आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. यामध्ये जे काही पाहायला गेलं तर हे मॉक्स जे असतील ते तर फ्री तर असतील आणि यामध्ये जे काही पॅनलिस्ट मेंबर्स आहेत ते पोस्ट होल्डर्स आहेत, जेणेकरून त्यांच्या अनुभवातून तुम्हाला जो काही फीडबॅक भेटेल, जे काही त्यांचे सजेशन्स भेटतील, ते त्यांचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये नक्कीच होणार आहे. आणि हे जे काही इंटरव्ह्यू सेशन्स आहेत याचा तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज पण भेटून जातील, जेणेकरून तुम्ही तुमचं सेल्फ अनालिसिस करू शकता आणि इंटरव्ह्यूला कॉन्फिडेंटली फेस करू शकता. ठीक आहे. तर याचा फायदा घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली असेल, त्याच्यावर क्लिक करा, फॉर्म सबमिट करा डिटेल भरून तुमचे आणि बालक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, जेणेकरून या इंटरव्ह्यू सेशन बद्दल तुम्हाला जे काही अपडेट्स असतील ते भेटून जातील. ठीक आहे. युनियन बजेट 2025-26 जे आहे याच्या अगोदर बजेट म्हणजे काय हे समजून घेऊ. आपल्या फॅमिलीमध्ये आपण पाहतो बघा, एक छोट्या उदाहरणापासून आपण जर सुरुवात केलं तर आपल्या फॅमिलीमध्ये समजा 4-5 जण आहेत आणि त्यामध्ये आहेत रामभाऊ ऍज अ फादर फिगर, सीता मॅडम आहेत आणि त्यांचे हे 3 मुलं आहेत. तर या फॅमिलीमध्ये रामभाऊ आणि सीता मॅडम हे कमावणारे आहेत. तर यांची सॅलरी येते 2 लाख रुपये समजा दोघांची मिळून. ठीक आहे, 2 लाख रुपये. तर हे जे काही 2 लाख रुपये आहेत हे समजा 30 तारखेला आले, तर हे जे काही 2 लाख रुपये आहेत याचा कसं युटिलाइज करायचं नेक्स्ट मंथसाठी, नेक्स्ट मंथचं जे काही एस्टिमेशन असतं किंवा जे काही भविष्यात याचा खर्च करणार आहे याचं जे काही एस्टिमेशन असतं त्याला सोप्या भाषेमध्ये आपण म्हणलं जातो बजेट. हे झालं फॅमिलीचं बजेट. तर ब्रॉडर व्ह्यूनं जर पाहिलं आपण तर त्यामध्येच असतं देशाचं बजेट. जे काही आपल्या गव्हर्नमेंटला पैसा जमा होतो, पैसा कुठून जमा होतो, तर जे काही आपण इन्कम टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स, जे काही आपण जीएसटी पे करतो, भरपूर गोष्टी आहेत ज्यांच्याकडून गव्हर्नमेंटला पैसा जमा होतो. आणि हा जो पैसा आहे कुठं जमा होतो, तर हा एक फंड आहे, त्याचं नाव आहे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. फंड ऑफ इंडिया इथे आपला जो काही पैसा जातो तो या फंड मध्ये जमा होतो आणि याच फंडचा यूज करून आपलं बजेट तयार होतं, देशाचं बजेट तयार होतं, जे की आपल्या फायनान्स मिनिस्टर पेश करतात देशापुढं. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही आपला पैसा असतो, म्हणजे यामध्ये एक प्रकारे आपलं जे काही या पुढल्या वर्षाचं खर्च आहे किंवा जे काही पैसे येणार आहेत त्याचं एस्टिमेशन असतं. आणि जो काही आपलं 2000 समजा 24-25 फायनान्शियल इयर 2024-25 याचा एक आयडिया घेऊन आपण भविष्याचं बजेट तयार करतो की पुढल्या वर्षी आपल्याला खर्चा कुठं कुठं होणार आहे किंवा आपल्याला फायदा कुठून कुठून होणार आहे, इंटरेस्ट कुठून कुठून भेटणार आहे. तर हे जे काही सर्व गोष्टी आहेत याच बजेटमध्ये पाहिल्या जातात. ठीक आहे. तर हे होतं एक बेसिक बजेट म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. बजेटचे 2 प्रकार असतात. ठीक आहे. बजेट त्याच्यामध्ये एक असतं रिव्हेन्यू बजेट. ठीक आहे, हे समजू आपण. ठीक आहे. आणि एक असतं कॅपिटल बजेट. ठीक आहे. तर आताच आपण एक फॅमिलीचं उदाहरण पाहिलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये जी काही आता समजा जी काही रिकरिंग म्हणजे सारखं ज्या सोर्सने
आपल्याला पैसा येतो सारखं इन अ सेम टाइमली मॅनर. म्हणजे समजा आता मंथली सॅलरी आहे, जर काही आपण इन्व्हेस्टमेंट केली घरामध्ये, त्याचे जे काही इंटरेस्ट आपल्याला भेटणार आहे, ही एक फिक्स इंटरेस्ट किंवा सॅलरी फिक्स दिवशी येते आपल्याला, ठीक आहे. त्यालाच जे काही गोष्टी रिकरिंगने आपल्याकडे जमा होतात, त्यालाच म्हटलं जातं रिव्हेन्यू रिसीट. रिव्हेन्यू रिसीट म्हणजे जो काही सरकारकडे पैसा येतो इन्कम टॅक्सच्या रूपानं, जीएसटीच्या रूपानं, हे काही फिक्स गोष्टी आहेत. तर त्याला म्हटलं जातं रिव्हेन्यू रिसीट. आणि जे काही आता समजा लाईट बिल आहे, घरचं लाईट बिल आहे, ट्युशनची फीस आहे, ह्या काही फिक्स गोष्टी आहेत ज्या की टाइमली मॅनर होणारच आहेत, फिक्स आहेत त्या गोष्टी. तर त्याला म्हटलं जातं रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे ते काही आहेत खर्चे, त्याला म्हटलं जातं रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे, एक्सपेंडिचर. आणि इथं आहे दुसरा गोष्ट कॅपिटल बजेट. कॅपिटल बजेटमध्ये पण दोन गोष्टी येतात, कॅपिटल रिसीट रिसीट आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे. आता कॅपिटल रिसीट म्हणजे काय? तर समजा आता आपलं फॅमिलीमध्ये समजा एक प्रॉपर्टी विकली. समजा प्रॉपर्टी तर आपण काही रोज विकत नाही, बरोबर. म्हणजे अशी गोष्ट जी की कधीतरीच होते. म्हणजे समजा कधीतरी, आता समजा सरकार काय करते, डिसइन्व्हेस्टमेंट करते. ठीक आहे. डिसइन्व्हेस्टमेंट हे काही रोज करत नाही सरकार. म्हणजे आज उठली LIC विकली, उद्या समजा रोजच रेल्वेला काही विकत नाही. तर टाइमली मॅनर न करते. एक समजा आज केलं तर कधी तर होणारे जे काही खर्च आहेत ते येतात, ज्याच्यापासून आपल्याला पैसे भेटणार आहेत, ज्या इन्व्हेस्टमेंट पासून, त्याला म्हणलं जातं कॅपिटल रिसीट. म्हणजे हे कधी तर होणाऱ्या गोष्टी आहेत. समजा आज रेल्वेचे काही शेअर्स विकले सरकारने, त्याच्यापासून जो काही पैसा सरकारला येणार आहे त्याला म्हणलं जातं कॅपिटल रिसीट. सरकार टाइमली डिसइन्व्हेस्टमेंट करते बघा, LIC मध्ये केली, त्याच्यापासून जो काही पैसा सरकारला आला त्याला म्हणलं जातं कॅपिटल रिसीट. आणि ज्या गोष्टींवर असं टाइमली खर्च होतो त्याला म्हणलं जातं कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे. तर हे समजलं असेल तुम्हाला, कॅपिटल रिसीट आणि रेव्हेन्यू रिसीट जे काही आहे हे समजलं असेल. त्याच्यावरूनच हे आपण समजू, जे काही आपल्या देशामध्ये खर्च होतो किंवा पैसे येतात ते कोणत्या कोणत्या स्वरूपातून येतात. म्हणजे जर समजा ₹1 जर आला तर तो कुठून कुठून आपल्याला येतो. तर सगळ्यात मोठा जो चंक आहे तो आहे बॉरोविंग्स फ्रॉम ऑर अदर लायबिलिटी. बॉरोविंग म्हणजे काय, जर काही आपला देश लोन घेते, समजा वर्ल्ड बँक आपल्याला लोन देते, ADB आपल्याला लोन देते, तो पण एक प्रकारे सोर्स ऑफ इन्कमच आहे ना आपला. आणि जो काही त्याच्यावर आपलं इंटरेस्ट पेमेंट असतं त्याला आपण म्हणलं जातं एक्सपेंडिचर. म्हणजे तो आपला खर्च आहे. ठीक आहे. रुपी कम्स फ्रॉम, बघा सेकंड जो मेजर चंक आहे म्हणजे आपल्या देशाचा जो काही इन्कम सोर्स आहे ते आहे इन्कम टॅक्स मधनं. त्याच्यानंतर आहे जे काही कॉर्पोरेटचे मोठमोठे कंपन्या आहेत त्याचे जे काही टॅक्सेशन असतं, जे काही टॅक्स ते कॉर्पोरेट लोक भरतात त्याच्यापासून 17% म्हणजे 17 पैसे, ₹1 मधला 17 पैसे त्याच्यातून येतात. जे काही GST वगैरे आहे आपण भरतो त्याच्यातून 18%, ऑब्व्हियसली 18% जातात. ठीक आहे. जे काही एक्साइज ड्युटी सरकार लावते त्याच्यातून 5%, ₹1 मधला 5% सरकारला इन्कम आहे. जे काही अदर नॉन टॅक्स रिसिट्स आहेत त्याच्यातून, जे काही कस्टम्स इम्पोर्ट एक्सपोर्ट जे काही होतं त्याच्यावर सरकार काही कस्टम ड्युटी लावते, त्याच्यामधून 4% आपल्याला इन्कम आहे, रेव्हेन्यू आहे. आणि एक्सपेंडिचर बघा कुठं कुठं आहे. सगळ्यात मोठं तर आपलं जे काही बॉरोविंग्स केलेली आहे त्याच्या इंटरेस्ट पेमेंटलाच 20% जातात. ठीक आहे. जे काही पेन्शन्स आहेत देशामध्ये, जे काही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांच्या पेन्शनसाठी 4% जातात. अशा भरपूर गोष्टी आहेत. आणि जे काही गव्हर्नमेंट स्कीम्स चालवते
त्याच्यासाठी 16% जातात. अशा भरपूर काही गोष्टी आहेत. यामध्ये बघा डिफेन्समध्ये 8% आहे. जे काही गव्हर्नमेंट सबसिडी देते, सबसिडी सगळ्यात मोठा चंक सबसिडीला 6% जातो. जे काही इथं बघा 22% जे काही स्टेटचे टॅक्सेसमध्ये शेअर्स आहेत त्याला 22% जाते. जे काही जीएसटी भरते ना, जीएसटी 18% येते, त्याच्यामधलं 9% सरकारला जाणार, स्टेट गव्हर्नमेंटला जाणार. त्याचाच हा चंक आहे 22%चा. ठीक आहे. तर निर्मला सीतारामन जे काही बजेट पेश केले हे होतं 8th टाइम. ठीक आहे. 8th टाइम ऍज अ फायनान्स मिनिस्टर म्हणून तिने बजेट पेश केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं हे जे काही इथं हे दिसत आहे साडी तुम्हाला, याचं महत्व काय, तर हे जे आहे ही कुण्या आर्ट पासून बनले आहे, तर हे आहे मधुबनी. मधुबनी जी काही पेंटिंग आहे, मधुबनी पेंटिंग, त्याच्यापासून हे तयार झालेलं आहे. आणि हे जे काही आहे हे आहे जीआय टॅग. ह्या जी काही पेंटिंग आहे याला जीआय टॅग भेटलेला आहे. कुठून? बिहार. ही जी काही पेंटिंग आहे ह्या आहे बिहारची जीआय टॅग होल्डर पेंटिंग. ठीक आहे. आय होप. आणि ऍज अ गेस्चर म्हणून हे कुणाच्या आठवणीत जर पेहणलं गेलं तर ते आहेत बघा दुलारीबाई देवी यांच्या आठवणीत ते घालण्यात आलं. आणि दुलारी देवी यांना 2021 ला पद्मश्री भेटलेला आहे. कशासाठी? या आर्ट क्राफ्ट साठी. ठीक आहे. तर बजेटकडे, मेन बजेटकडे येऊ. सगळ्यात महत्वाचं निर्मला सीतारामन यांनी हे पेश केलं आणि हे जे काही पेश केलं हे होतं 8व्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये. ठीक आहे. तर या बजेटचे जे काही मेन कशावर बेस होता हा बजेट, तर त्याचे 4 इंजिन्स आहेत, म्हणजे 4 डेव्हलपमेंटचे इंजिन्स आहेत, त्याच्यावर हा बजेट तयार झालेला आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे काही फोकस एरिया आहे तो आहे ऍग्रिकल्चर. सेकंड आहे एमएसएमई, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस. थर्ड आहे इन्व्हेस्टमेंट, जे काही सरकार करणार आहे. आणि फोर्थ आहे एक्सपोर्ट. या 4 गोष्टीवर हे बजेट फोकस्ड आहे. हे जे काही बजेट आहे त्याची थीम जर पाहायला गेलं तर हे आहे सबका विकास. ठीक आहे. हे थीम आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे जे काही बजेट आहे त्याचे प्रिन्सिपल्स ऑफ विकसित भारत, म्हणजे सरकार कुण्या कुण्या गोष्टीवर फोकस करणार आहे, तर त्यामध्ये बघा ऍग्रिकल्चर एक्सलन्स. सेकंड आहे विमेन इकॉनॉमिक पार्टिसिपेशन, महिलांचं इकॉनॉमीमध्ये पार्टिसिपेशन जास्तीत जास्त होण्याकडे सरकारचं लक्ष आहे. स्किल लेबर फोर्स, आपले हेल्थ केअर ऍक्सेस जे आहे ते चांगल्या प्रकारे हाय क्वालिटीचं कसं करण्यात येणार आहे याच्याकडे सरकार लक्ष देणार आहे. जे काही क्वालिटी एज्युकेशन आहे आणि जे काही झिरो पॉवर्टी याच्याकडे सरकारचं फोकस आहे या बजेटमध्ये. तर 4 इंजिन्स मधलं सगळ्यात पहिलं जे इंजिन आहे ऍग्रिकल्चर, यामध्ये बजेटमध्ये एक नवीन स्कीम इंट्रोड्यूस करण्यात आली आहे. त्याचं नाव आहे प्राईम मिनिस्टर धन धान्य कृषी योजना. नवीन स्कीम आहे. त्याचं फक्त अनाउन्समेंट झाली आहे. डिटेल जे काही आहेत तेवढं काही याचे डिटेल्स बाहेर नाही आले. ठीक आहे. तर यामध्ये याचं जे काही बेनिफिट्स जर पाहायला गेलं तर हे जे काही सगळ्यात महत्वाचं जे काही 100 लो ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्ह डिस्ट्रिक्ट्स आहेत त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट होणार आहे, जेणेकरून याचा जो काही फायदा आहे 1.7 करोड फार्मर्सला होणार आहे. जेणेकरून जे काही त्यांचं इरिगेशन फॅसिलिटी आहे, जे काही पोस्ट हार्वेस्ट स्टोरेज फॅसिलिटी आहे त्याच्याकडे याचा भर आहे. याचे जर बेनिफिट्स पाहायला गेले या स्कीमचे, तर स्कीम विल इंट्रोड्यूस बेटर फार्मिंग टेक्निक्स. जे काही आपले फार्मर्सचे टेक्निक, नवीन नवीन टेक्नॉलॉजीला त्याचं कसं उपयोग करता येईल या स्कीमचा तो फायदा आहे. ठीक. द स्कीम विल बूस्ट जे काही आपले स्टोरेज फॅसिलिटी आहे, स्टोरेज फॅसिलिटी
रुरल एरियामध्ये त्याचं चांगल्या प्रकारे जे काही इम्प्लिमेंटेशन आहे या स्कीमच्या अनुषंगाने होणार आहे. सेकंड आहे जे काही फर्स्ट पिलर मधले सेकंड पार्ट महत्वाचा आहे बघा. किसान क्रेडिट कार्डची जी लिमिट आहे ती वाढवण्यात आली. किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत पहिलं जे काही लोन भेटत होतं ते 3 लाखापर्यंत भेटत होतं. तेच वाढवून आता जी काही क्रेडिट फॅसिलिटी आहे ही 5 लाखावर नेली आहे, जेणेकरून 7.7 करोड जे काही आपले किसान आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. आणि या बजेटमध्ये मखाना बोर्ड इन बिहार याची स्थापना करण्यात आली आहे. टू इस्टॅब्लिश एनहान्स प्रोडक्शन प्रोसेसिंग अँड व्हॅल्यू ऍडिशन इन मखाना. ठीक आहे. हे बिहारमध्ये इस्टॅब्लिश करण्यात आले, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि एक युरिया प्लांट आसाममध्ये स्थापन करण्यात आलं आहे. ते कुठं कोण स्थापन करणार आहे? ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड. त्याचं जे काही कॅपॅसिटी आहे ती आहे 12.7 लाख मेट्रिक टन एवढी कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. या बजेटचा जे काही सेकंड फोकस एरिया आहे तो आहे एमएसएमई. एमएसएमईचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही एमएसएमईची डेफिनेशन होती ती रिवाइज करण्यात आली आहे आणि नवीन डेफिनेशनने एमएसएमईचं इंट्रोडक्शन झाले आहे. तर नवीन काय आहे बघा. पहिलं काय होतं माहितीये का? आता समजा पहिलं काय होतं, इन्व्हेस्टमेंट ज्याची इन्व्हेस्टमेंट 1 करोड आहे, 1 करोडच्या मध्ये आहे आणि ज्याचा काही टर्नओव्हर आहे, आपण आता पीएसएलच्या पहिल्या पार्टमध्ये पाहिलं एमएसएमईची डेफिनेशन. ठीक आहे. आणि ज्याचा काही टर्नओव्हर आहे तो 5 करोडच्या मध्ये आहे, तो मानला जायचा मायक्रो एंटरप्राइजेस. ठीक आहे. हेच रिवाइज करून आत्ताच 2.5 करोड ज्याची इन्व्हेस्टमेंट असेल आणि 10 करोडच्या मध्ये ज्याचा टर्नओव्हर असेल त्याला मायक्रो एंटरप्राइजेस म्हटलं जातं. आणि स्मॉल एंटरप्राइजेस जे काही आतापर्यंत चालू आहे, जे काही स्मॉल एंटरप्राइजेस आहे त्याचं जे काही इन्व्हेस्टमेंट 10 करोड पर्यंत असेल आणि ज्यांचा टर्नओव्हर जर 50 करोडच्या आत असेल तर त्याला स्मॉल एंटरप्राइजेस म्हटलं जायचं. ठीक. आता हे जे काही रिवाइज होणार आहे त्यामध्ये ज्यांची इन्व्हेस्टमेंट 25 करोड पर्यंत असेल आणि ज्यांचा काही टर्नओव्हर आहे तो 100 करोडच्या मध्ये असेल तर त्याला स्मॉल एंटरप्राइजेस म्हणून ओळखलं जाणार आहे. ठीक आहे. आणि जे काही थर्ड आहे मीडियम एंटरप्राइजेस, पहिलं होतं 50 करोडच्या आत ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे त्याला मीडियम एंटरप्राइजेस हे मानलं जायचं आणि ज्यांचा काही टर्नओव्हर आहे 250 करोडच्या आत त्यांना हे मीडियम एंटरप्राइजेस म्हटलं जायचं. आता ते रिवाइज होऊन किती झालं आहे, होणार आहे 125 करोडच्या आत ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 500 करोडच्या आत ज्यांचा टर्नओव्हर आहे याला मीडियम एंटरप्राइजेस म्हटलं जाणार आहे. आपण प्रायोरिटी सेक्टर लँडिंगचा पहिला पार्ट अपलोड केलेला आहे, तो पाहून घ्या. म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लँडिंग काय असते हे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. तर हे होतं यामध्ये. नेक्स्ट जो पार्ट आहे बजेटमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजीची स्थापना होणार आहे. ती कुठं होणार आहे तर ती होणार आहे बिहारमध्ये. ठीक आहे. आणि एक फंड्स फॉर स्टार्टअप तयार केलेला आहे. त्यामध्ये जे काही ऍडिशनल सरकारचं कॉर्पोरेशन आहे ते होणार आहे 10,000 करोड. ठीक आहे. तर हा होता बजेटचा फर्स्ट पार्ट. ठीक आहे. फर्स्ट पार्ट. ठीक आहे. सेकंड पार्ट मध्ये आपण 2 पिलर्स राहिले आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे आणि वेगवेगळ्या मिनिस्ट्रीला किती इन्व्हेस्टमेंट भेटली आहे ते आपण पाहणार आहे. तर पहिला पार्ट मध्ये जर काही तुमचे डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचं उत्तर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये घेऊ. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.